छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. राजमाता जिजाऊ मासाहेब, महाराणी ताराराणी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या सर्वांनाच मानाचा मुजरा आणि माझ्या समोर जमलेल्या माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो, लाडके भाऊ कमी आहेत, लाडक्या बहिणी जास्ती आहेत. लाडके भाऊ बाहेर आहेत. लाडक्या बहिणींचा हा कार्यक्रम आहे आणि या लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावर आज आनंद दिसतोय. आणि खरं म्हणजे तुमचं समाधान आणि तुमच्या चेहऱ्यावरचा आनंदच बघायला मी आलेलो आहे. कारण तुम्ही जे विधानसभेमध्ये इतिहास घडवला, चमत्कार घडवला, त्याला खऱ्या अर्थाने मी तुम्हाला धन्यवाद द्यायला आलो आहे, तुमचं अभिनंदन करायला आलो आहे. गणपती बाप्पा जवळ आलाय. गणेशोत्सवाच्या पण आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा या ठिकाणी मी देतो. आणि खऱ्या अर्थाने सुखकर्ता जो आहे गणपती बाप्पा, ही सगळी विघ्न दूर करतो आणि आनंद लोकांच्या जीवनामध्ये अर्पण करत असतो. आणि म्हणून माझ्या लाडक्या लाभार्थी बहिणींच्या मनापासून मी अभिनंदन करतो. तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी गणरायाला मी साकडं घालतो. खरं म्हणजे आज आपल्या लाडक्या बहिणींच्या हाती आर्थिक प्रगतीची खऱ्या अर्थाने ही आधुनिक शस्त्र आहे. काय एक महिलांसाठी शिलाई मशीन, महिलांसाठी पिठाची घरघंटी आणि दुसरं काय मसाला कांडप. आता कोणाला कांडायचं माहिती नाही तुम्हाला? कांडप विधानसभेमध्ये बरोबर काम केलं तुम्ही. मी सांगितलं सगळ्यांना, लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आपण सुरू केली, म्हणजे घोषणा केली. विरोधक लगेच म्हणाले हे काय होणार नाही, हे निवडणुकीपुरतं घोषणा आहे आणि हे फसवी घोषणा आहे, चुनावी जुमला आहे, असं तसं म्हणायला लागले आणि कोर्टात गेले. ही लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी कोर्टात गेले. मग मी तेव्हा सांगितलं भाषणामध्ये, हे जे कोर्टात गेलेले सावत्र भाऊ, दुष्ट भाऊ, यांचा बरोबर निवडणुकीमध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि ज्यांनी लाडक्या बहीण योजनेत खोडा घातला त्यांना चांगला कोल्हापुरी जोडा दाखवा म्हणून माझ्या लाडक्या बहिणीने मी सांगितलं. त्या लाडक्या बहिणीने एवढा जोरदार जोडा दाखवला की 6 नंबर, 7 नंबर, 8 नंबर नाही, लगेच 232 नंबरचा जोडा दाखवून टाकला. 232 काय? 232 आमदार महायुतीचे तुम्ही निवडून आणले म्हणून तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. आणि म्हणून लाडक्या बहिणींनी क्रांती घडवली. लाडक्या बहिणी काय करू शकतात हे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण या महाराष्ट्रातल्या सर्व लाडक्या बहिणींनी दाखवून दिलं. कारण लोकसभेमध्ये फेक नॅरेटिव्ह पसरवलं, संविधान बदलणार, आरक्षण जाणार, अमकं होणार, तमकं होणार, सगळ्यांना घाबरवलं. इथं मुस्लिम महिला पण आहे माझ्या बहिणी, त्यांना पण घाबरवलं. ऐसा होगा वैसा होगा, संविधान बदल जाएगा. आणि फेक नॅरेटिव्हवर ते लोकसभेमध्ये त्यांना यश मिळालं, खोटं फसवून. पण त्यांना वाटलं विधानसभेत पण मिळेल असं. विधानसभेमध्ये त्यांनी तर सरकार बनवलं, म्हणजे सगळं वाटप केलं मंत्रिपदाचं, सरकारचं. 5 स्टार हॉटेल बुकिंग केलं. आता सरकार आपलं येणार, मग लोक महाविकास आघाडीचं सरकार येणार. म्हणाले याला जेलमध्ये टाकू, त्याला जेलमध्ये टाकू, याला बर्फाच्या लादीवर झोपू, असं म्हणायला लागले. पण तुम्ही लाडक्या बहिणींनी
चमत्कार घडवला आणि त्यांचं सगळं 5 स्टार हॉटेलचं बुकिंग रद्द करून टाकलं आणि महायुतीचं सरकार तुम्ही या राज्यामध्ये आणलं. त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद मी द्यायला आलेलो आहे, आपले आभार मानायला आले. आणि मग आता तर तुम्हाला फक्त 1,500 रुपये देऊन थांबणार नाही. आम्ही आमच्या लाडक्या बहिणींना लखपती बनवणार आहे, लखपती. आणि म्हणून लोक आताही म्हणतात की लाडकी बहीण योजना बंद होणार, लाडकी बहीण योजना आता बंद करणार. काही लोक काय काय म्हणायला लागले. आता विधानसभेच्या वेळे असंच खोटं फसवलं, पण तुम्ही फसले नाही. मी तुम्हाला सांगतो, तुमचा लाडका भाऊ सांगतो, हा एकनाथ शिंदे सांगतोय की लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही.